आलेल्या इथे तुम्हाला जी माहिती मिळाली त्याबद्दल माहिती द्या. नेमकी आता इथे शिकारी केली आहे वाघाने, काय सांगाल? गावकरी इथे वास्तविक पाहता या भागामध्ये सातत्याने वाघाचे हमले होत आहेत. वाघ गावात येत आहे. जंगली जनावरांच्या हौदसामुळे एवढे गावाचे लोक परेशान दहशतीमध्ये आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी एक वाघाची शिकारी या ठिकाणी झाली. वाघावरती हमला केला वाघाने. आता एक बकरी गावात गावात शिरला आणि गावातून त्या कोठ्यातून बकरीला आणलं आणि तिचा ॲक्च्युली त्यांनी आता वध केलेला आहे. पण त्याच्या आधी एका माणसावरती झडप घेतली. माणूस वाचला तर बकरी त्यांनी हे केली. साधारणतः या भागामध्ये बऱ्याच गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्या गोठणगावच्या परिसरामध्ये दहेगावमध्ये माणसावरती हमला केला. तो कसाबसा तो पण वाचला, लोक धावले असल्यामुळे. साधारणतः हे वाघ आता गावात येऊ लागले आणि गावात येऊ लागले असल्यामुळं गावाच्या लोकांवरती फार मोठं दहशतीचं वातावरण आहे. बाया आता तुम्ही पाहिले असेल, महिला सकाळी कामाला जातात, लगेच 12 वाजले त्यांना सुट्टी द्यावी लागते. कधी वाघ येईल कधी हमला होईल हे काही नेम सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला जसा गावातून फोन आला तसाच मी या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बोललो. ते पण तुम्ही ऐकलं की वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे. वाघाचा बंदोबस्त जर शासकीय कर्मचारी असेल आणि लोकप्रतिनिधी ज्याचं काम आहे ते तर यायला तयारच नाही आहे. त्यांना काही घेणं देणं नाही. ते घरी झोपा काढत आहे. मेले का न गेले का लोक, त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये मी सातत्याने काम करत असल्यामुळं या भागाचा माजी आमदार म्हणून या भागामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे भागेश्वररावजी फेंडर आहेत. इकडे संदीपजी सुखदेव आहे, इकडे आमचे धनविजय साहेब आहेत, इकडे आमचे चोपकरजी आहेत. हे सगळे आणि गावातले कांबडी परिवार आहेत. हे सगळे राजेशी तिवसकर या ठिकाणी आहेत. यांना भावना वाटल्या की या छोट्या गावामध्ये जर माणसावरती हमले होत आहे, जनावरांवरती हमले होत आहेत, आपण गेलं पाहिजे, त्याच्या दुःखात राहिलं पाहिजे. या भावना हे ठेवून मी अधिकाऱ्यालाही आता आल्याच तुमचे अधिकारी कुठे आहे हे विचारलं. तुमच्या अधिकाऱ्याचं काम आहे तर ते अधिकारी जेवण करायला गेले म्हणून आता त्या SCF मनोज धनविजय यांनी सांगितलं ते अधिकारी येत आहे, आता इथे राहतील. आता ते जनावर तिथं ठेवलेलं आहे. जनावर ठेवलं तर त्यांनी कॅमेरा पण लावलेला आहे. वाघ इथे आल्याशिवाय राहणार नाही. अजून पुन्हा येईल आणि पुन्हा आल्यानंतर जेपर्यंत ते खात नाही तोपर्यंत जाणार नाही. ते एकदा त्याच्या याला चटक लागली का तो पुन्हा गावामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. म्हणून अधिकाऱ्याला मी सांगितलं की याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. गावामध्ये वाघ आला नाही पाहिजे आणि वाघ हा जंगलात राहिला पाहिजे. गावातला राहणारा प्राणी नाही आहे, तो जंगलात राहणारा प्राणी आहे. आपलं राष्ट्रीय प्राणी जरी असला त्याचं संवर्धन झालं पाहिजे. मी या मताचा आहे की त्यांना मारलं पाहिजे, हे या मताचा मी नाही आहे. राष्ट्रीय प्राणी आहे, त्याचं हे झालं पाहिजे. पर्यटनासाठी लोक पण बऱ्याच ठिकाणी येतात. याचा अर्थ असा नाही ना, पर्यटन झालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, इकॉनॉमी वाढली पाहिजे, रेव्हन्यू जनरेट झाला पाहिजे सरकारचा, ठीक आहे. पण दुसरीकडे मानवाचं पण संरक्षण झालं पाहिजे. त्याच्याकरता अधिकाऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे, सरकारने उपाययोजना केली पाहिजे. याच्याकरता मी या स्पॉटवरती आलो यांच्या भावना समजण्याकरता. आणि तुम्ही यांच्या पण भाव हे घ्याल तर तुम्ही ते सांगतील की याच्या ती बकरी गेली, एका जनावरती हमला झाला. कोण त्याच्यावर हमला झाला? प्रभूजी कांबडी याच्यावरती हमला झाला. लोक धावल्यामुळे तो वाचला. पण आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. लोकांवरती हमले झाले नाही पाहिजे याच्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही त्या अधिकाऱ्याला आता सांगणार आहे की हे सगळं तुम्ही याची सगळं बंदोबस्त लावा, अन्यथा या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलनाची पण भूमिका घेऊ. त्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हो, काय म्हणाल? इथे जे हल्ले होत आहे आणि स्थानिक आमदार इथे बेपत्ता आहे. मागील 15-20 दिवसापासून या परिसरात वाघाचा सातत्याने हैदोस आहे आणि शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही. मजूर वर्ग हा शेतातील पीक काढण्यासाठी जात नाही. आज शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामध्ये या वाघाने एका कांबडी आमच्या नातेवाईकावरती हमला केलेला आहे आणि एक बैलाची शिकार केली आहे. काल त्यांनी शेळीची शिकार केली आणि तो वाघ गावामध्ये येऊन सुद्धा म्हणजे गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार इंटिमेशन करून तरी प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नाही. आम्ही जर यांचा बरोबर या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून सन्माननीय आमचे माजी आमदार सुधीरभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तसेच इथं स्थानिक आमदार असून
त्या आमदारांनी कमीत कमी या गावामध्ये येऊन या परिसराची जरा पाहणी करून विचारपूस करायला पाहिजे. आमदार खासदार यांचं कर्तव्य आहे, पण त्यामध्ये ते पण मला तरी वाटते कुठंतरी निष्क्रियपणा त्यांचं जाणवत आहे. आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही दहशत निर्माण झाली आहे. उपासराव मारुती मोरजकार. उपासरावजी, सकाळी किती वाजताची घटना आहे आणि काय हे आमच्याकडे 10:30ची. काय झालं होतं? सर येत मॅम शेऱ्या सोडला येतं 4 मिनिटला घडी 4 ते बा पुन्हा की सामोर नेऊ तर तो हा इकडून असा येऊन बकरीला पकडला. अच्छा, तुमची बकरी होती? माझी बकरी. त्यानंतर तुम्ही काय केलं? आता फॉरेस्ट वाले आले ते बा त्यांनी केलं पाहून गेले. इथले स्थानिक आमदार नाही आले का तुमचे? नाही कोणीच नाही आले. फोन केला होता त्यांना? आता माहित ना काही लोकांनी केला होता फोन करा. कोणी बघून नाही गेले ते लोक? नाही आलीच नाही कोणीच नाही. माझा शेत त्या पांधनजवळ आहे. रात्री किती वाजता मारलं आणि किती वाजता नाही. बैल माझा वाटेवर मरून होता एका शेतामध्ये. माणसावर इथे हल्ले झाले तुमच्या, पण इथले स्थानिक आमदार आले नाही का? कोणीच नाही येऊन राहिले बाबा. संजय मेश्रामजी आले नाही? कोणी येऊन नाही राहिले. म्हणून याच्यासाठी पर्याय काय करावा. आम्ही शेती पाळावं, शेती पड्या पाळावं का काय करावं याच्यासाठी काही पर्याय नाही. आज मी लोकांच्या घरी 4 दिवस झाले मी एका कुणबी समाजाच्या घरी बैल बांधून मी आपल्या रेती त्या झाडामध्ये झोपून राहिलो. आमदार आलेच नाही? नाही. आमदार आपला उमरेड बालश्राम आहे, पण कोणी येऊन नाही राहिले. कोणी काही दुःख वाटत आहे याच्यात? अरे बाबा दुःख म्हणजे माझी धूर पडली बाबा. लहान माझे लेकरात मी आता उपाशीन तापाशी मी लोकांच्या घरी आपला भोजन करून मी येते परिपर्यंत करून आणि बांधून आहे बाबा 4 दिवस झाले धाकाच्यानं. तुम्ही घरोघरी पैसे देऊन आम्हाला मतदान मागल्या आणि आता या अशा शासन या वेळेस तुम्ही फिरून नाही पाहत. हे काय आमची अवदशा आहे. कुठे गेले आमदार खामदार सांगा ना. ज्यावेळेस तुम्हाला मतदानाची वेळ आली तुम्ही हातपाय जोडून आमच्या मतदानाची खिचाताण करून राहिल्या. अशा वेळेस तुम्ही सारा नाही देऊन राहिले आम्हाला. आज मी काय ना शेती वाहू काय आमदार हरवले का याची दखल तुम्ही घ्या ना. कोणी येऊन पाहत नाही. माणसावर पण हल्ला केला आहे. आमच्या जनावर पण हल्ला करतेत आहे. वावराचे कामं पडले आहेत. कधीच येऊन पाहत नाहीत आमदार खासदार. आम्ही कसे कामं करावा या गावामध्ये कोणी येऊन फिरून पाहत नाही.